हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर आजची जी पूर्ण व्हिडिओ आहे ना ती इंडोर प्लांट्स म्हणजेच फक्त मनी प्लांट आणि मनी प्लांटसारखा अजून एक प्लांट आहे त्याबद्दल असणार आहे. तर हे सगळे जे कटिंग्ज आहेत ते माझे कसे काय एवढे ग्रो होतात त्याबद्दल पूर्ण डिटेल मी व्हिडिओ आज तुमच्यासोबत शेअर करते. तर आता मी तुम्हाला माझ्याकडचे सगळे जे कटिंग प्लांट्स जे काही आहे ना ते दाखवते. तर हे बघा माझ्याकडे एवढे सगळे जे तुम्हाला प्लांट्स दिसतात ना हे सगळे फक्त एकच ब्रांच कुठून तरी घेऊन आलेली आहे आणि त्याचे एवढे सगळे प्लांट झालेले आहेत. तर आत्ता आहे ना मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करते. तर बऱ्याच जणांनी तुम्हाला सांगितलं असेल की कटिंग कशी कट करायची आणि ती कशी पाण्यामध्ये लावायची. पण मेन म्हणजे कोण सांगत नाही की त्यासाठी जे पाणी घेतोय ते कोणतं पाणी आहे आणि पाण्यामध्ये कधी लावायचं. ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर हे बघा ही जी ग्रोथ आहे ना ही मला वाटते फक्त एका महिन्याचीच ग्रोथ आहे. हे आत्ता जस्ट प्लांट याच्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. तर एवढे 2 ब्रांचेसमध्ये ग्रोथ आलेली आहे. एकच कटिंग लावलेली आहे आणि त्या एकाला असे 2 ब्रांचेस होऊन 2 अशा वेली आलेल्या आहेत. आणि अजून एक जी कटिंग मी याच्यामध्ये लावलेली आहे ना ती अशी मी साईडला मातीमध्ये रोवली आहे. तर हे मी तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्हाला मी त्याचे जे रूट्स आहेत ते दाखवते ते कशा पद्धतीने आलेले आहेत. तर सगळ्यात आधी मनी प्लांट घेताना फक्त ही एक गोष्ट तुम्हाला बघायची आहे ती म्हणजे त्याला हे अशी जी बड आहे ज्याला आपण रूट म्हणतो ती आहे की नाही. ही असेल तरच तुमचा जो मनी प्लांट आहे तो परफेक्ट आहे, तो हेल्दी आहे आणि तो व्यवस्थित आहे. तेव्हाच तुमची जी कटिंग आहे ती व्यवस्थित ग्रो होईल. तर हे बघा हे दाखवते तिथेच आपल्याला कट करायचं आहे. जरी पान नसेल त्या मनी प्लांटच्या पूर्ण रूटला तरी देखील तुमचं मनी प्लांट ग्रो होणार आहे. आपल्याला फक्त ते जे रूट आहे ना ते हवं आहे. तर ही सगळ्यात मेन गोष्ट आहे. तेव्हाच तुम्ही मनी प्लांट विकत घ्या. त्याच्या ज्या लीव्सला असेसारखे रूट्स असतील तरच ते मनी प्लांट तुम्ही पहिले म्हणजे विकत घ्या. तेव्हाच त्याची ग्रोथ खूप छान होते. त्यानंतर आपण जर छोटं मनी प्लांट आणलं जसं की आता हे जर मनी प्लांट मी विकत घेतलं ना तर तो जो रूट आहे ना तो तुम्हाला मातीमध्ये रोवून ठेवायचा आहे. ज्याच्याने तुमच्या मनी प्लांटला ना सेपरेटली वेगळे वेगळे ब्रांचेस येतील आणि एका लीफच्या जागेवरती 10-12 लीव्स येतील. तर हे जे रूट आहे ना हे फक्त तुम्ही मातीमध्ये रोवून ठेवा. तुम्हाला मॉस्टिकला भरपूर सारे असे मनी प्लांट रोवून दिलेले बघितले असतील तुम्ही. तर ते अशाच पद्धतीने ते ग्रो करतात. त्याचे जे फक्त जो रूटचा पोर्शन आहे तो फक्त मातीमध्ये रोवलेला असतो आणि ते मनी प्लांट असं मॉस्टिकला छानपणे वाढलेलं असतं. तर ते एक तुम्ही करू शकता. तर काही मनी प्लांट आहेत ना तुम्ही पिवळ्या कलरचे लीव्स बघितले असतील तर ते काही सुकलेलं मनी प्लांट नसतं. तो एक वेगळा प्रकारचा मनी प्लांट असतो. मनी प्लांटमध्ये देखील भरपूर सारे प्रकार आहेत. म्हणजे प्रकार म्हणजे काय तुम्हाला जो लीव आहे ना त्याचे जे कलर्स आहेत जे माझ्याकडे आहेत ते मी दाखवते. यामध्ये अजून बरेच प्रकार आहेत तर ते माझ्याकडे तेवढे नाही आहेत. जेवढे आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हे बघा हे जे मनी प्लांट आहे ना याचे मी तुम्हाला इथे दाखवते की हे मी लीव्ज आहेत ना कट केलेले आहेत. तर ते का कट केलेले आहेत, हे काळे का पडलेले आहेत. तर जर तुम्ही याला काही पण स्प्रे केलं म्हणजे जर किडे मारायचं जे औषध आहे ते याच्यावरती जर तुम्ही स्प्रे केलं आणि जर ते औषध जर तुम्ही व्यवस्थित पुसून नाही घेतलं, जर तुम्ही मनी प्लांटचे लीव्स व्यवस्थित धुतले नाहीत तर हे अशा पद्धतीने जी पानं आहेत ना ती काळी पडतात. त्याच्यामुळे याच्यावरती कधीच काही स्प्रे करायचं नाही. आपल्याला मनी प्लांटमध्ये फक्त आणि फक्त माती वापरायची आणि मातीमध्ये अजून तुम्हाला ज्या काही काही गोष्टी टाकायच्या आहेत ते देखील मी तुमच्यासोबत आत्ता शेअर करते. तर माझं असं म्हणणं आहे की मनी प्लांट आहे ना मातीपेक्षा पाण्यामध्ये खूप फास्ट ग्रो होतं. तर हा आहे ना माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्हाला फक्त पाण्यामध्ये जरी ग्रो करायचे असतील कंटिन्युअसली तरी देखील तुम्ही मनी प्लांट्स घेऊ शकता. मातीमध्ये जरी नाही लावले फक्त पाण्यामध्ये जरी ठेवले तरी देखील त्याची खूप छान ग्रोथ होते. असेच त्याच्यामध्ये देखील ब्रांचेस येतात पण त्याची तशी व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. तर इथे आहे ना मी तुम्हाला तेच दाखवत होते. तर हे आहे ना मी जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी याच्यावरती स्प्रे करून ती पानं आहेत ना ती काळी केली होती. बाकी जनरली माझ्याकडून अशी कधी चूक होत नाही. तर इथे बघा बरेच मी लीव्स काढले होते. तर हे बघा मी आहे ना फक्त लीव्स काढते. त्याचं खालचं जे बट आहे म्हणजे रूट आहे ना तो काढत नाही आहे. कारण तो मला परत हेल्प करेल. जर मला काही कटिंग करायची असेल ना तर मी तिथून जरी फक्त तो रूट घेतला ना तरी देखील मनी प्लांट माझा खूप छान ग्रो होणार आहे.
तर इथे आहे ना, मी तुम्हाला आता पानांचा जो कलर आहे ना मनी प्लांटचा, तो वेगळा वेगळा जे काही माझ्याकडे आहेत त्या मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, हे असे व्हाईट कलरचे जे स्पॉट्सवाली मनी प्लांटचा जो कलर आहे लीव्सचा, तो एक पॅटर्न आहे. त्यानंतर हा तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला कलर चा डिफरन्स दिसून येईल. एक एकदम लाईट ग्रीन आहे आणि एकदम डार्क ग्रीन विथ व्हाईट पॅचेस, आणि यामध्ये एकदम एक्स्ट्रा व्हाईट पॅचेसवाला देखील मनी प्लांट असतं. ते देखील इतकं सुंदर दिसतं. मला जर भेटलं तर मी ते लवकरच घेऊन येणार आहे. आणि जनरली आहे ना, मी मनी प्लांट विकत घेत नाही. आता हे जे घेतलेले आहेत हे 2च आहेत, कारण मला आहे ना, एक आहे ना, ते असं त्याच्या वेली वाढवायच्यात घरामध्ये, खूप छान दिसतं म्हणून. त्यानंतर लो मेंटेनन्स मनी प्लांटसारखंच अजून एक प्लांट आहे, ते म्हणजे हे फिलेडेंड्रॉन. फिलेडेंड्रॉन जर तुम्ही ऐकलं नसेल तर हे खूप लो मेंटेनन्स प्लांट आहे. तर सेम टू सेम मनी प्लांटसारखंच कटिंग याचं करायचं असतं. मी सगळं तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करते. तर हे जे फिलेडेंड्रॉन आहे हे मी 1-1.5 महिना झालं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे, आणि मी आता तुम्हाला याचे रूट्स दाखवते. इतकी छान ग्रोथ आलेली आहे. तर ह्या सगळ्या रूटसाठी आपण काय केलं पाहिजे, पाण्यामध्ये काय टाकलं पाहिजे, ते सगळं मी तुम्हाला सांगते. मी नंतर सांगते. फक्त तुम्ही आता ग्रोथ बघा. फक्त पाण्यामध्ये आहे. तर जनरली काय करतात, जर तुम्हाला छोट्या एकदम पॉटमध्ये टाकायचं असेल ना, तरी देखील तुम्ही हे टाकू शकता. आपल्याला फक्त जो रूटचा पोर्शन आहे ना, तो पाण्यामध्ये राहिला पाहिजे. तर हे बघा, ही जी नवीन ग्रोथ आहे ही तुम्ही बघू शकताय. इतकी सुंदर दिसतात. आणि फिलोडेंड्रॉनचा जो शेप आहे ना, तुम्ही पानांचा जर शेप बघितलात ना, तर हार्ट शेप आहे आणि मला तो खूप आवडतो. तर मी याचे कटिंग खूप दिवस शोधत होते आणि मला फायनली म्हणजे शेवटी दुकानातच भेटलं. तर ते मी मला दाखवते. एका झाडाचेच मी एवढे सगळे कटिंग्स केलेले आहेत, आणि तुम्ही रूट्स बघता इतके छान, इतकं हेल्दी असं हे फिलोडेंड्रॉनचं कटिंग झालेलं आहे. तर यासाठी आहे ना, हे बघा, दुसरं देखील मी तुम्हाला हे असे छोटे छोटे ब्रांचेसमध्ये ठेवले होते, आणि तुम्ही बघू शकता मी कटिंग कशा पद्धतीने केली होती. सेम जसं मी तुम्हाला आता सांगितलं, मनी प्लांटचं जिथे रूटचा पोर्शन असतो, त्या रूटच्या पोर्शनमधून एकच लीफ कट केला होता, आणि त्या एका लीव्हला हे असे छोटे छोटे आता तुम्हाला जे लीव्स दिसत आहेत ते आलेले आहेत. तर अशा पद्धतीने सेम टू सेम मनी प्लांटसारखंच हे फिलोडेंड्रॉन आहे. याला देखील खूप कमी सनलाईट लागते, आणि जनरली तुम्ही जेव्हा पण कटिंग कराल ना, तर तुम्ही डायरेक्ट सनलाईटमध्ये जरी नाही ठेवलं, तुम्ही हे सगळे जे प्लांट्स आहेत हे जर तुम्ही बघितलात ना, खूप जण आहेत ना खिडकीमध्ये लावतात. तर खिडकीमध्ये लावायचं तेच रिझन आहे की हे डायरेक्ट सनलाईटमध्ये नसतात, इनडायरेक्टली ह्यांना सनलाईट लागते. जर तुम्ही असं म्हटलात की नाही हे कुठेही वाढता येईल, तर तसं देखील होतं. पण मग तुम्हाला काय करायला लागेल, तुम्ही जर कुठल्या तरी डार्क रूममध्ये वगैरे ठेवलं असेल जिथे ऊन येत नाही आहे, तर तुम्ही 1 आठवड्यानी किंवा 15 दिवसांनी तुम्ही ह्याला उन्हामध्ये ठेवू शकता. आणि आता तर समर आहे. समर हा जो टायमिंग आहे ना, हा परफेक्ट आहे जर कटिंग तुम्हाला काही लावायचे असतील तर. तर म्हणूनच मी तुमच्यासोबत ही आजची व्हिडिओ शेअर करते. तर तुम्ही बघा. तर हे सगळे जे लीव्स तुम्हाला दिसत आहेत ना, हे बघा मी फक्त रूटच्या इथूनच कट केलेलं आहे. आणि एक जरी असं लीव घेतलं ना, तरी त्याच्या नंतर छोटे छोटे आता दिसतात तुम्हाला ब्रांचेस आलेले आहेत, आणि ब्रांचेसला रूट्स लीव्स देखील आलेले आहेत. तर अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं आणि पाण्यामध्ये ठेवलं ना, तर तुमची जी झाडं आहेत ना, ती खूप छान पद्धतीने ग्रो होतील. आणि हे अशी झाडं आहेत ना, ही पाण्यामध्ये जरी तुम्ही ठेवलं असंच बॉटलमध्ये, तरी देखील तुमची ही जी झाडं आहेत ना, ती खूप छान पद्धतीने ग्रो होतील. तर मनी प्लांट आणि फिलोडेंड्रॉनचे सगळे जे फीचर्स आहेत ना, ते सेम आहेत. पाण्यामध्ये तुम्ही ह्याला कॉन्स्टंटली ग्रो करू शकता, व्यवस्थित वाढतात, काही प्रॉब्लेम नाही आहेत. हे बघा, इथे तुम्हाला मी दाखवते, हे हेल्दी रूट्स आहेत. तर हे बघा, हे मी कटिंग करून मातीमध्ये लावलेले प्लांट आहे. याची ग्रोथ मी तुम्हाला इथे दाखवते. तर मी कशा पद्धतीने मातीमध्ये रोवलेलं आहे, म्हणजे हे इतके कमी मेंटेनन्स आहेत ना, म्हणजे वरच्यावरती जरी दाखवते मी तुम्हाला आता इथे ही कटिंग कशी मी लावलेली आहे, ते तुम्हाला लक्षात येईलच की हे कशा पद्धतीने वाढलेले आहेत. तर मनी प्लांट ग्रो करण्यासाठी किंवा फिलोडेंड्रॉन ग्रो करण्यासाठी माती कशी हवी आहे, तर माती म्हणजे 0 बजेट. तुम्ही जर साधी आपली गार्डन सॉईल आणि आपली जी मुलं खेळतात ना गार्डनमध्ये, ती जी सँड आहे ना, ती मिक्स करून जरी तुम्ही माती बनवली आणि त्याच्यामध्ये मनी प्लांट लावला ना, तरी देखील त्याची ग्रोथ बघा अशी येईल. काही नाही, दुसरं आपल्याला काहीच करायचं नाही आहे. आणि जनरली सगळेच आपल्याला कटिंगबद्दल सांगतात, पण ग्रो झालेले प्लांट्स जनरली कोण दाखवत नाही.
म्हणजे असतील पण व्हिडिओ मी मे बी बघितले नसतील. तर हे बघा डबल ब्रांचेसमध्ये लीव्ज आलेले आहेत. हे तुम्हाला सगळे आहेत ना, हे कटिंग्ज आहेत माझे आणि हे जस्ट रिसेंटवाली कटिंग आहे. तुम्हाला माहिती असेल की मी इथे शिफ्ट झाल्यानंतर जेव्हा मला जागा दिसली तेव्हाच मी हे कटिंग्ज आहेत ते लावलेले आहेत. प्लांट्स छान ग्रो केलेले आहेत. माझं आधीचं घर खूप छोटं होतं. तिथे मला इंडोर प्लांट्स ठेवता येत नव्हते. आता इथे माझ्याकडे खूप छान असे ऑप्शन्स आहेत आणि माझं पुण्याच्या घरामध्ये देखील मी इतकी झाडं लावली होती. ते सगळं तसंच्या तसं सोडून मी आता इथे आलेली आहे आणि इथे आता मी ग्रो करायचा प्रयत्न करते आणि खूप छान जर त्यांची काळजी घेतली ना तर खूप छान असे ग्रो होतात. तर असं बोलतात की मनी प्लांट आहे ना, जर तुम्हाला चोरून आणायचं असेल ना तर तुम्ही आणू शकता. पण जिथून तुम्ही चोरी करता ना तिथे हेल्थ, वेल्थ सगळं व्यवस्थित हवं आहे तरच ते आपल्या घरी आणून ग्रो होतं असं म्हणतात. मला माहिती नाही, ही म्हण असेल मे बी, पण आहे असेल तसं. तर जर तुम्ही कटिंग लावत असाल ना, तर तुमची जी कटिंग आहे ना, ती हेल्दी कटिंग हवी आहे. तुम्ही जर एखादं असं तुटकं पान, काळं झालेलं पान काढून जर कटिंग लावलीत ना, तर खूप छान अशी ग्रोथ होईल. आणि जशी तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना, की जे रोवतं तेच उगवतं, तशा पद्धतीचा मनी प्लांट आहे. तर हे बघा, ही देखील कटिंग मी आत्ता 2 महिन्यांपूर्वी लावलेली आहे आणि ही खूप घाईघाईमध्ये कटिंग लावली होती. कारण इकडे शिफ्ट व्हायचं होतं आणि शिफ्टच्या गोंधळामध्ये माझ्याकडे हा एकच पॉट राहिला होता. हे जर मी 2 पॉटमध्ये ट्रान्सफर केलं असतं ना, तर खूप फास्ट ग्रो झालं असतं. तर याच्यामध्ये ब्रांचेस जास्त झालेले आहेत आणि याला माती कमी पडलेली आहे. कारण जितकं झाड तुम्हाला वरती पाहिजे ना, तितकंच त्याला खाली देखील माती लागते. सो हे जर मी पाण्यामध्ये जर ठेवलं असतं ना, तर खूप छान ग्रो झालं असतं. पण तेव्हा शिफ्टिंगच्या गोंधळामध्ये मला पटकन हे पॉटिंग करायचं होतं, तर तेव्हा मी कटिंग करून याच्यामध्ये पॉटिंग केलं होतं. तर तुम्ही आहे ना, एका याच्यामध्ये मी जसं की तुम्हाला दाखवलं पिवळ्या पॉटमध्ये मी खूप कमी कटिंग लावलेले आहेत आणि याच्यामध्ये मी खूप जास्त कटिंग लावलेले आहेत. तर असं करू नका. जितका मोठा पॉट असेल ना, तितकी छान ग्रोथ होते. तर तशा पद्धतीने पॉट ठेवा. तर हे जे मनी प्लांट तुम्हाला दिसतंय ना, याच्यामध्ये मी सँड थोडीशी जास्त म्हणजे तुम्ही इक्वल क्वांटिटीमध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही मातीची प्रमाण जास्त ठेवलं, सँडचं प्रमाण कमी ठेवलं तरी चालेल. जर तुमच्याकडे कॉम्पोस्ट असेल तर तुम्ही कॉम्पोस्ट एक 20% कॉम्पोस्ट टाका आणि बाकी 40% तुम्ही म्हणजे आपली गार्डन सॉईल आणि सँड टाकू शकता. अशा पद्धतीने बऱ्याच काही गोष्टी करू शकतो. तर सँड कशासाठी टाकायचं आहे, तर मनी प्लांटला आहे ना खूप कमी पाणी लागतं. तर आपण आहे ना थोडंसं पाणी जितकं टाकू ना तितकं सगळं माती घेईल आणि बाकीची जी सँड आहे ना ती लवकर कोरडी होईल आणि आपली जी मनी प्लांटला जे पाणी जेवढं लागतं ना तेवढ्याच प्रमाणामध्ये पाणी मनी प्लांटला लागेल. तर तशा पद्धतीने थोडासा विचार करा. तुम्हाला माहिती असेल हे जे प्लांट आहे ना ते मी थोडंसं वरती लावलं आहे. तर आता काढलंच आहे. तर ह्याचे जे लीव्ज आहेत ना, ह्याची जी धूळ आहे ना, ही मी धुवून घेते आणि डायरेक्टली नळाखाली जनरली हे जे काही काम करते ना ते मी किचनमध्येच करते. कारण पटापट ही कामं होऊन जातात. बॉटल्स वगैरे ज्या काही धुवायच्या त्या मी धुवून घेते. तर माझ्या किचनमध्ये आहे ना मी सगळे काही कटिंग्स ठेवलेले आहेत. काय माहिती मला माती अशी किचनमध्ये जास्त नाही आवडत. त्यामुळे मी आहे ना आता किचनमध्ये तुम्हाला माझ्या पूर्ण खिडकीमध्ये अशी मनी प्लांट, फिलोडेंड्रॉनची कटिंग्स दिसत असेल. तर हे बघा आता हे थोडंसं असं मऊ झाल्यासारखं वाटत होतं. तर बघूया ह्याची पण ग्रोथ होते का, म्हणून मी आता पाण्यामध्ये मी डायरेक्टली टाकत नाही आहे. कारण मला आहे ना काय माहिती झाडं अशी पानं देखील मला कट करावीशी वाटत नाहीत. खराब झालेली पानं देखील बघा मी बारीक असं साईडून कट करून घेते. काय माहिती ते काढायची इच्छा होत नाही मला. कारण आपण एवढ्या मेहनतीने ते ग्रो केलेले असतात आणि ते जर पिवळे पडले, खराब झाले ना तर खूप असं वाईट वाटतं. तर आपण जितकी त्यांची काळजी घेऊ म्हणजे एखाद्या लहान लेकराला सांभाळण्यासारखं काम आहे झाडांचं. जसं आपण घरातल्या बाळांची काळजी घेतो तशीच जर आपल्या झाडांची काळजी घेतली ना तर खूप छान असे ग्रो होतात. त्यांना जितकं तुम्ही प्रेम द्याल ना तितके ते छान पद्धतीने वाढतात. म्हणजे जसं आपण वळण बाळांना लावतो ना तसंच आपण आपल्या झाडांना देखील वळण लावलं ना तर खूप छान अशी आपली झाडं देखील ग्रो होतात. तर मनी प्लांट जर तुम्हाला पाण्यामध्ये जर ठेवायचे असतील ना तर पाणी जे आहे ना ते आपल्याला एकदम स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. बोरिंगचं पाणी बिलकुल पण नका वापरू. फिल्टर्ड पाणी वापरा. म्हणजे आपण जे पाणी पितो ते पाणी तुम्ही झाडांसाठी ठेवा. किती लागते पाणी? खूप कमी लागते. त्यानंतर ते जेव्हा तुम्ही पाणी झाडांना टाकताना तेव्हा तुम्ही एक 4 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी ते पाणी बदला. जरी तुम्ही आठवड्यानी बदललत ना तरी देखील ते पाणी व्यवस्थित बदलून ती जी बॉटल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची ग्रोथ तुमचे जे कटिंग्स ठेवलेले आहेत ती बॉटल व्यवस्थित धुवून घ्या.
आता मी तर म्हणजे लिक्विडने धुतलेलं आहे, तर हे तुम्ही 1-1.5 महिन्यांनी करा, सारखं नका करू. कारण कसं आहे ना, झाडांना काही होत नाही, पण आपली जी बॉटल आहे ना ती खराब होऊ नये त्यासाठी तुम्ही त्याला लिक्विडने धुवा. नाहीतर बॉटलला शेवाळं येतं आणि कधीतरी मग त्याच्यामध्ये आपली झाडं आहेत ती खराब होतात. तर तेवढ्यासाठीच मी ह्या ज्या बॉटल्स आहेत ना, या धुवून घेते व्यवस्थित. तर जर अशा बऱ्याच कटिंग असतील ना छोट्या-छोट्या आणि तुम्हाला आपल्या तुमच्या टेबलवरती असं डेकोरेट करायचं असेल ना, तर कशा पद्धतीने डेकोरेट करतात ते सांगते. तर याच्यामध्ये आहे ना, मी साधे आपले गार्डनमधले दगडे घेतलेली आहेत. आता माझ्याकडे जेवढी अवेलेबल होती तेवढी मी तुम्हाला दाखवते. तर त्याच्यामध्ये आहे ना, हे अशी रोवल्यानंतर ना असा पूर्ण मनी प्लांटचा गुच्छ दिसतो. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येत नसेल की हे असे कसे का उभे राहिले, तर ते अशा पद्धतीने उभे केलेले असतात. तर अशी जी काय म्हणतात खडे आहेत ना, त्या खड्यांमध्ये तुम्ही तुमचे जे मनी प्लांटची जी कटिंग आहे ना ती लावून तुमचा जो टेबल आहे ना तो तुम्ही इतक्या वेगळ्या पद्धतीने डेकोरेट करू शकता. दुसऱ्या कुठल्याच गोष्टीची गरजच पडणार नाही झाडं जर घरामध्ये असतील तर. हे बघा, तर याच्यामध्ये जी काही माझी कटिंग होती ना ती मी लावलेली आहे. तर माझ्याकडे जे होता त्याच्यामध्येच मी लावलेलं आहे. तर तुमच्याकडे अशा छान उरली असतील तर तुम्ही उरलीमध्ये देखील अशी कटिंग लावू शकता. साधे दगडी तर काय दिसत नाही आहेत खाली, फक्त त्या दगडींमध्ये रोवल्यानंतर ती जी कटिंग आहे ना ती अशी पूर्ण असा गुच्छ दिसतो. तर ते खूप सुंदर दिसतं दिसायला. तर जितकी मोठी तुमची उरली असेल ना तितक्या मोठ्या उरलीमध्ये तुम्ही असं कटिंग्ज लावा. घर बघा तुमचं इतकं सुंदर होऊन जाईल. तर हे जे कटिंग आहेत ना हे मी माझ्या सिंक एरियाच्या जवळ ठेवलेले आहेत, कारण हा पोर्शन जो आहे ना तो थोडासा मोठा आहे. तर मला जास्त काही असे डेकोरेशन्सच्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की झाडांनी आपण ह्याला छान ग्रो करावं. तर मी तुम्हाला याचा बिफोर लुक आणि आफ्टर लुक देते. तुम्हाला लगेच लक्षात येईल की झाडांनी घराची शोभा आपण कशी वाढवू शकतो. तर चला, मी काय खूप एक्सपर्ट नाही आहे झाडांची, तरी जेवढं काही माहिती होतं ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय. तर फिलेडोडॉनची मी तुम्हाला फक्त कटिंग दाखवलेली आहे. तर जे मातीमध्ये लावलेलं झाड आहे याला 4-5 महिने झालेले आहेत. तर याची ग्रोथ तुम्ही बघू शकता. तर आउटडोअरसाठी जर तुम्हाला खूप कमी बजेटमधली जर झाडं हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नेक्स्ट व्लॉग त्यावरती लवकरात लवकर घेऊन यायचा प्रयत्न करेन. बाय.